नमस्कार सर्वांना. लहान मुलांची भूक आणि त्यांचे खाण्याचे नखरे हे तर एक दररोजच्या सर्वांसाठी एक समस्याच आहे, हो ना? आणि त्यात त्यांची इम्युनिटी कशी वाढवायची हे प्रत्येक आई वडिलांना पडलेला प्रश्न आहे. बाळ सतत आजारी पडत असतात. कधी त्यांना सर्दी होते, कधी खोकला येतो, कधी लूज मोशन्स होतात. त्यांची इम्युनिटी डेव्हलप होत असते, त्यामुळे ते सतत आजारी पडत असतात. त्याच्यासाठीच आपण त्यांना एक योग्य आहार देण्याचा प्रयत्न करतो. त्या योग्य आहारामध्ये आपण त्यांची इम्युनिटी कशी वाढवायची हे प्रत्येक जण पाहतच असतो. मी एक युनिक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही YouTube वरती शोधली, कुठेही शोधली तर ही रेसिपी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ही एक पारंपरिक पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे. हे साहित्य आपल्या घरात इझिली अवेलेबल असतं, पण त्या बाळाला त्यांची इम्युनिटी वाढण्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. जे आहे बीटरूट, टोमॅटो, ज्वारी, नाचणी ह्या सर्व जे गोष्टी आहेत ज्याने करून बाळाची इम्युनिटी सर्व प्रकारे ही ग्रोथ होते. बीटरूटमुळे हिमोग्लोबिन वाढतं, ब्लड फॉर्मेशनसाठी हेल्प होते आणि बेबीची स्किन ग्लो होते. आणि टोमॅटो त्यात आहे व्हिटॅमिन सी अँड अँटीऑक्सिडंट, त्यामुळे बेबीची इम्युनिटी वाढते. ज्वारी म्हणजे एनर्जीचं पॉवर हाऊस, जे दिवसभर बेबीला एनर्जी देतं, ज्यामध्ये आहेत कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. नाचणीमध्ये आहेत कॅल्शियम, ज्यामुळे बेबीला बोन डेव्हलपमेंटला हेल्प होते. तर आहे ना मस्त कॉम्बिनेशन, टेस्ट, हेल्थ आणि कलर सगळं एका बाउल मध्ये, ज्यामुळे बेबीची हेल्थ रेसिपी तुमच्या बाळाची इम्युनिटी तर वाढवेलच, पण त्याच्यासोबत त्याचे गाल सुद्धा लाल करेल. त्याचा रंग थोडासा फेअर सुद्धा होऊ शकतो ह्या रेसिपीमुळे. ही पिंक कलरची दिसणारी रेसिपी पेज ही खूप टेस्टी आणि बाळाला आवडणारी आहे. चला तर मग आपण पटकन ही 10 मिनिटात फक्त बनणारी ही रेसिपी आहे ती बघूया. शेवटपर्यंत ही रेसिपी पहा, कारण की ह्याच्यामध्ये सर्व स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहे बाळाच्या डायजेशनसाठी. त्यामुळे ही रेसिपी व्यवस्थित नीट बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली, तुम्ही करून बघा, तुमच्या बेबीला देऊन बघा आणि त्याचे रिझल्ट बघा. जर तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब. एक बीट स्वच्छ धुवून कापून घ्यायचं आहे. त्यानंतर एक टोमॅटो स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे. ते सर्व एकत्र एका बाउलमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून ते आपण कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत. 3 शिट्या काढून घेणार आहोत. ते व्यवस्थित कुक झालं पाहिजे. आता एका बाउलमध्ये ज्वारी आणि नाचणीचं सत्व घेऊन ते एकत्र पाणी टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलेही लम्स फॉर्म नाही झाले पाहिजे. थोडंसं सॉल्ट टेस्ट पुरती टाकून घेतलेलं आहे. आता बीट आणि टोमॅटोची शिजून घेतलेली प्युरी बनवून घ्यायची आहे आणि 2 टीस्पून आपण त्या याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ज्वारी आणि नाचणीमध्ये. आता आपण त्याला गॅसवरती शिजायला ठेवणार आहोत. ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, चांगलं बॉईल होईपर्यंत. तुम्ही पण अशा कुठल्या नवीन रेसिपी ट्राय केल्या आहेत का तुमच्या बाळाचे हेल्थ वाढवण्यासाठी, हेल्प करण्यासाठी? तुम्ही बघू शकता कसा बॉईल करून घेतलेला आहे, व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. ही आहे आपली रेडी पेज बाळासाठी.